म्हणजे G+3 G+1 नाही G+3 पैसा वसूल करून देणारी प्रॉपर्टी आहे। सगळ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंडिपेंडेंट हाऊसेस रो हाऊसेस या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। तर प्राईम लोकेशनला एकदम चांगल्या एरियामध्ये हा प्रोजेक्ट आहे। 4-5 किलोमीटर वरती आहे। आयटीतल्या लोकांसाठी एक नंबर आहे। त्याचबरोबर पुणे मुंबईची जी काही लोक आहेत जे हिंजवडी एरियामध्ये रो हाऊस शोधतात त्यांच्यासाठी हा एकदम बेनिफिट चांगला असणार आहे। पुण्यामधील पीसीएमसी या एरियामध्ये प्राईम लोकेशनला 1 सोडून 6 नवीन कोरे रो हाऊस विकण्यासाठी आलेले आहेत। या 6 रो हाऊस पैकी सध्या 2 रो हाऊस रेडी आहे आणि या 2 पैकी 1 रो हाऊस बुक झालेला आहे। फक्त 1 शिल्लक आहे, तुम्ही लगेच जाऊन राहू शकता। पुण्यामधील पीसीएमसी या एरियामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मेन रोड पासून फक्त 50 ते 100 मीटरच्या अंतरावरती प्राईम लोकेशनला तुम्हाला एका गुंठ्यामधलं G+3 असलेलं रो हाऊस मिळणार आहे। या रो हाऊसचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या नवीन अकाउंटवरती येणार आहे, त्यामुळे इंस्टाग्रामच्या नवीन आयडीला फॉलो करून ठेवा। डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि इंस्टाग्रामला आपल्या फॉलो करून ठेवा। त्या ठिकाणी या रो हाऊसचा संपूर्ण व्हिडिओ येणार आहे। सध्या या रो हाऊसचं काम चालू आहे म्हणून तुम्हाला आम्ही डेमो दाखवलेला आहे, पण या ठिकाणी 6 रो हाऊस तुम्हाला मिळणार आहे, ते पण NA प्लॅन पास असलेल्या जागेवरती की ज्याचा सेपरेट सातबारा होतो, सेपरेट खरेदी खत होतं आणि नॅशनलाइज बँकेचं सुद्धा तुम्हाला लोन होतं। मित्रांनो, पीसीएमसी मध्ये प्राईम लोकेशनला रो हाऊस मिळतं, या एरियात जागा मिळणं कठीण आहे। या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला 6 नवीन कोरे रो हाऊस मिळतात, त्यामुळे सोडू नका, व्हिजिट करा। या रो हाऊसची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि या चॅनलवरती सुद्धा काही काळानंतर संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल, पण त्याआधी इंस्टाग्रामला पडेल, म्हणून इंस्टाग्रामच्या नवीन आयडीला जाऊन फॉलो करून ठेवा। डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन ठेवलेली आहे। म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका या हद्दीमधील राहटणी या एरियामध्ये 1 सोडून 6 रो हाऊस, ते पण NA की ज्या ठिकाणी मित्रांनो NA क्लिअर टायटल असलेले 6 रो हाऊस या ठिकाणी डेव्हलपर लॉन्च करत आहे। तर नमस्कार सर। नमस्कार। तुमच्या फर्मचं नाव काय? सावळकर ग्रुप। सावळकर ग्रुप हा प्रोजेक्ट लॉन्च करत आहे आणि जागेचे जे रेट आहेत ते आकाशाला भिडलेले। अशा ठिकाणी जर तुम्ही फ्लॅट घ्यायला गेले 1-1, 1.5, 2-2 कोटी फ्लॅटची कॉस्ट आहे। त्यामध्ये प्राईम लोकेशनला मेन चौकामध्ये तुम्हाला एकदम बजेटमध्ये नॅशनलाइज बँकेचं लोन होईल, असे 6 रो हाऊसचा प्रोजेक्ट आज सावळकर ग्रुप लॉन्च करत आहे। रो हाऊसेस आहेत राहटणी या ठिकाणी। त्या ठिकाणून आपला जो वाकडचा जो ब्रिज आहे तो किती लांब असेल? साधारणपणे राहटणीवरून आमच्या स्पॉटवरून वाकड ब्रिज हा 4 ते 5 किलोमीटर येईल। म्हणजे 4-5 किलोमीटर वरती आहे। आयटीतल्या लोकांसाठी एक नंबर आहे। त्याचबरोबर पुणे मुंबईची जी काही लोक आहेत जे हिंजवडी एरियामध्ये रो हाऊस शोधतात त्यांच्यासाठी हा एकदम बेनिफिट चांगला असणार आहे। कारण लक्षात घ्या, एकतर तिथे जागा नाही, तर जागा आहे का त्या एरियात शिल्लक? जागा मिळणं अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 1 सोडून 6 रो हाऊस मिळतात। काम चालू असताना ऑलरेडी त्यांचं एक बुकिंग झालंय, आता उद्या परवा त्यांचं खरेदी करत असेल त्याचं कुठले चार्जेस सर सेपरेट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला MSCB कनेक्शन, ओके, त्याच्यानंतर लागले तर GST कम्प्लिशन सर्टिफिकेट आम्ही 15 दिवसामध्ये अपेक्षित करतोय मिळेल म्हणून। जर नाही मिळालं तर GST लागू शकतो त्या ठिकाणी। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फी, ओके, आणि स्टॅम्प ड्युटी, लिफ्ट, या गोष्टी कस्टमरला कराव्या लागतात। म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी रो हाऊसची जी काही किंमत असणार आहे ती किंमत सोडून ह्या गोष्टी तुम्हाला सेपरेट कराव्या लागणार आहे। जे बजेट येणार आहे ते बजेट सुद्धा एकदम रेंजमध्ये असणार आहे। म्हणजे फ्लॅट तुम्ही एवढे महागडे घेताय त्या फ्लॅटच्या रकमेत तुम्हाला स्वतःचा बंगलो, स्वतःचा रो हाऊस त्या ठिकाणी मिळतोय। ट्विन बंगलो सिस्टीम त्यांनी त्या ठिकाणी केली। म्हणजे G+1 नाही G+3 पैसा वसूल करून देणारी प्रॉपर्टी आहे आणि 1 टाइम होणार आहे। परत ते गेल्यानंतर पार्किंग फॅसिलिटी विथ पार्किंग फॅसिलिटी पण, म्हणजे विथ पार्किंग पण दिलंय, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही। 4 व्हीलर प्लस 2 व्हीलरचं दोन्हीही पार्किंग आहे आणि G+3 असलेलं बांधकाम आहे की ज्याला नॅशनलाइज बँक लोन देते। विचार करा, शिवान असाल तर तुम्हाला हे रो हाऊस मिळू शकतं। त्यासाठी स्क्रीनवरती आम्ही नंबर दिलेला आहे, तुम्ही संपर्क साधू शकता। सावळकर ग्रुप यांच्यातर्फे पीसीएमसी एरियामधील राहटणी या एरियामध्ये प्राईम लोकेशनला हे 6 रो हाऊस लॉन्च झाले होते। त्यातले ऑलरेडी 1 विकलेला आहे, 1 बनून रेडी आहे, 4 सुद्धा रेडी होणार आहेत, त्याचं सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता। लक्षात घ्या, त्या बुकिंग मध्ये तुम्ही या ठिकाणी जे सिरियस असतील त्यांनीच बुकिंग करा, कारण की एकतर आमच्याकडे रो हाऊस कमी आहे आणि लोकांची रिक्वायरमेंट मोठी, कारण हिंजवडी पीसीएमसी एरिया राहटणी एरिया नॉट अ जोक। आणि इलिगल घेतल्यानंतर पीसीएमसी एरियामध्ये काय कारवाई होते तुम्हाला चांगलंच माहिती आहे। हे लीगल आहे की ज्या प्रॉपर्टीला नॅशनलाइज बँक तुम्हाला लोन देते, पण लक्षात घ्यायचं या ठिकाणी जे चार्जेस त्यांनी सांगितले ते चार्जेस सेपरेट राहणार आहे। जे रो हाऊस आहे त्याची किंमत सोडून ते चार्जेस सेपरेट राहणार आहे। त्याचबरोबर
जे काही पुढील ड्रॉ साठी तुम्ही बुकिंग करताल, म्हणजे आता एक गेलं, एक रेडी झालं, ते पण जाईल, राहतात 4, तर तुम्ही त्याचं जे बुकिंग करताल, तुम्ही जर सिरियस असाल तरच ते बुकिंग करा. टाइमपास करणारे लोक, तुमचं जर कॅन्सल होणार असेल तर अशा लोकांनी मुळात कॉल करू नये, कारण की सिरियस लोकांनी या ठिकाणी बाय करण्यासाठी कॉल करावा. कारण की जर तुम्ही कॅन्सल केलं तर 20% अमाऊंट डिडक्ट होईल. म्हणजे हे तुम्हाला आधीच क्लिअर करतोय. जर तुम्ही बुकिंग करता नंतर म्हणतात नाही सर नाही जमत, अमुक होतंय तमुक होतंय, तर तुम्ही जे काय अमाऊंट देताल बुकिंगला त्याच्यातनं 20% अमाऊंट ही मायनस होणार आहे, लक्षात घ्या. आणि बाकीचे अमाऊंट 80% तुम्हाला मिळेल, जी काही रक्कम तुम्ही बुकिंगला देताल त्यातनं. तर मला नाही वाटत तुम्हाला ह्या रेंजमध्ये परत रो हाऊस एवढ्या प्राईम लोकेशनला मिळेल. 10 मिनिटाचं अंतर असं मला वाटतं वाकडं बीचपासून इथं जायला. आणि एकदम आजूबाजूला म्हणजे डेव्हलप, तुम्ही सगळ्या बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, इंडिपेंडेंट हाऊसेस, रो हाऊसेस या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्राईम लोकेशनला एकदम चांगल्या एरियामध्ये हा प्रोजेक्ट आहे. प्लस तुम्हाला लिफ्टची सुद्धा सुविधा येणार आहे, पण लिफ्टचे चार्जेस वेगळे असणार आहेत. त्यात काय काय असणार आहे या 4 BHK मध्ये? एका गुंठ्यामध्ये तुम्हाला G+3 असलेला 4 BHK मिळतोय. ज्या किमतीत तुम्ही फ्लॅट घेताय प्राईम लोकेशनला त्या बजेटमध्ये हे तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक फ्लोअरला सेपरेट बाल्कनी आहे. सेपरेट बाल्कनी प्रत्येक फ्लोअरला सेपरेट बाल्कनी आहे. 2 BHK 3 BHK ला 2 बाल्कनी मिळणं सुद्धा काही ठिकाणी कठीण असतं आणि किमती 1-1.5-2 कोटी किमती असतात त्यांच्या प्राईम लोकेशनला. या ठिकाणी तुम्हाला बाल्कनी लक्झरी, हॉल, बेडरूम सुद्धा लक्झरी मोठे ठेवले, कारण की सगळे एकदम कंजेस्टेड रूम त्यांनी काढलेले नाही. लक्षात घ्या, खाली पार्किंग सेपरेट केले, लिफ्टची प्रोव्हिजन केली, लिफ्ट सुद्धा करून ठेवलेली आहे. पण त्याची जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असणार आहेत लिफ्टचे, बरोबर. तुम्हाला जर लिफ्ट पाहिजे हवी असेल, कारण G+3 आहे, तुम्हाला जर तसा काही त्रास होत नाही, कारण मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी 2-4 वेळा खालीवर केलेले, काहीच त्रास होत नाही. पण तुम्हाला स्पेशली लिफ्ट हवी असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असणार आहे, लक्षात घ्या. खाली ग्राउंडला पार्किंग प्लस लिफ्टची सुविधा, वरती गेल्यानंतर हॉल, किचन, बेडरूम आहे तिथे नाही, फर्स्ट फ्लोअरला नाही. बाल्कनी आहे. वा, लक्झरी मोठी बाल्कनी. आणि त्याच्यानंतर परत वरती गेल्यानंतर सेकंड फ्लोअरला 2 बेडरूम्स, ओके, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम सह विथ बाल्कनी. परत थर्ड फ्लोअरला विथ बाल्कनी 2 बेडरूम्स, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम. आणि त्याच्यावरती ओपन टेरेस. टेरेस वरती गेल्यानंतर आजूबाजूचा एरिया पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः बोलताल की चॉईस एकदम राईट आहे, बजेट एकदम करेक्ट आहे आणि प्रॉपर्टी एकदम चांगली मिळते की ज्याला नॅशनलाइज बँक लोन देते. जास्त बोलण्याची गरज नाही. वॉटर टँक आणि वरती एक वॉटर टँक. खाली पण एक वॉटर टँक. किती लिटर जाईल? अंडरग्राउंडचा 4000 लिटर, वरती 4000 लिटर. खालचा 4000, वरती 4000. आणि PCMCचं पाणी येते तुमचे, महानगरपालिकेचं पाणी. म्हणजे सगळ्या काही गोष्टी आहेत. तर एकदम चांगली ऑफर आलेली आहे. फक्त लिमिटेड आहे, 5 ते 6 आहेत. ऑलरेडी एक गेलंय, एक विकण्यासाठी आहे आणि 4 जो पुढचा जो असणार आहे, जे 4 त्याचे रेट काय असतील ते सुद्धा मी तुम्हाला कळवेल. पण एक रेडी आहे, तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण लवकरात लवकर विकलं जाईल, परत तुम्हाला या रेटमध्ये मिळणार आहे.